assembly of T4 bacteriophage. Now assembly means what? Assembly मध्ये काय केलं जातं की फाजचे जे पार्टिकल्स फॉर्म झालेले आहेत, लाईक some head proteins are formed, tail proteins are formed, tail fiber proteins are formed, DNA is formed. All those parts of phage which are synthesized separately are assembled together, and that forms a complete or intact virion, intact virus particle. सो जे काही व्हायरसचे पार्टिकल्स फॉर्म झालेले सेपरेट, कारण इंटॅक्ट आहे तसं व्हायरस फॉर्म केला जात नाही, त्याचे पार्ट्स फॉर्म केले जातात आणि मग ते सगळे पार्ट्स एकमेकाला असेंबल केले जातात. त्या प्रोसेसला असेंब्ली म्हणतो आपण. ओके, असेंब्ली मीन्स असेंबलिंग द पार्ट्स ऑफ व्हायरस पार्टिकल्स जे बायोसिंथेसिस मध्ये तयार झालेले आहेत. दिस प्रोसेस ऑफ असेंब्ली इज ऑल्सो नोन ॲज मॅच्युरेशन प्रोसेस. याला मॅच्युरेशन प्रोसेस सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये एक, कारण या प्रोसेस नंतर एक इंटॅक्ट व्हायरस पार्टिकल फॉर्म होते, एक मॅच्युअर व्हायरस पार्टिकल फॉर्म होतं. सो असेंब्ली इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅच्युरेशन. हे लक्षात ठेवा. मॅच्युरेशन हा वर्ड असेंब्ली या प्रोसेससाठी यूज केला जातो. याच्यावर क्वेश्चन तयार होतो इझिली, बऱ्याच वेळा याच्यावर क्वेश्चन विचारला गेला. सो प्रोसेस ऑफ असेंब्ली इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅच्युरेशन. मग असेंब्ली ऑफ T4 बॅक्टेरियोफाज आहे ती कशी होते? सो देर आर 4 pathways that are responsible for formation of intact phage particle. ओके, ते पाथवेज म्हणजे जसं आपण बाकीचे पाथवेज स्टडी करतो तसं नाही, पण याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या स्टेप्समध्ये असेंब्ली कंप्लीट होते, किंवा त्याला आपण पाथवे म्हणतो. फर्स्ट, बेस प्लेट फॉर्मेशन. ओके, सो फर्स्ट बेस प्लेट फॉर्मेशन इज देअर, म्हणजे सगळे कॅप्सोमस एकत्र येतात, दॅट फॉर्म्स बेस प्लेट. देन टेल ट्यूब इज फॉर्म्ड अलॉंग विथ द कॉन्ट्रॅक्टाइल शीथ. टेल ट्यूब होते, टेल ट्यूबच्या भोवती कॉन्ट्रॅक्टाइल टेल शीथ फॉर्मेशन होते. त्यानंतर मग टेल फायबर्स फॉर्म होतात. मग हे टेल फायबर्स या टेल ट्यूबला जॉईन केले जाणार. मग टेल ट्यूब बेस प्लेटला जॉईन केले जाणार आणि मग सगळ्यात शेवटी काय होतं? हेड फॉर्मेशन. सो असेंब्ली ऑफ T4 बॅक्टेरियोफाज completes in 4 steps or by using 4 pathways. बेस प्लेट फॉर्मेशन हे वेगळं होतं. टेल ट्यूब आणि कॉन्ट्रॅक्टाइल टेल शीथ फॉर्मेशन हे डिफरंट होतं. टेल फायबर्स आर फॉर्म्ड अँड हेड फॉर्मेशन ऑकर्स. ओके, हे डायग्राम बघा. डायग्राममध्ये तुम्हाला सगळं इझिली आणि क्लिअरली समजेल. इथं बघा, या डायग्राममध्ये पहिल्यांदा काही प्रोटीन्स असेंबल झाले. इथं बघा, प्रोटीन्स नंबर 37, 38 आणि 57 हे प्रोटीन्स आहेत. हे प्रोटीन्स असेंबल झाले आणि त्यांनी काही फायबर्स फॉर्म केलेत. ओके, अशा अनेक फायबर्स फॉर्म झालेत आणि मग त्यांच्यापासून काय फॉर्म झाला? टेल फायबर. सो पहिल्यांदा 37, 38 आणि 58 प्रोटीन्स पासून काही फायबर्स तयार झाले. त्याला 36 नंबर नावाचा जो प्रोटीन आहे तो जॉईन झाला. नंतर काही 35, 34 आणि 57 नावाचे प्रोटीन्स तिथे जॉईन झाले आणि मग त्याच्यापासून टेल फायबर्स तयार झाले. म्हणजे अशा अनेक कॅप्सोमस आणि अशा अनेक प्रोटीन्स एकमेकाला असेंबल होऊन टेल फायबर्स फॉर्म झाले. ऑन द अदर हँड इकडे बघा, हे जे प्रोटीन्स आहे, प्रोटीन्स 5, 6, 7, 8, 10, 25, 26, 27, 28, 9, 28, 29, 51 आणि 53 हे जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्सचे आपण त्याला नंबरिंग केलेलं आहे. हे सगळे प्रोटीन्स एकमेकाला जॉईन झाले आणि दॅट फॉर्म्स अन हेक्झागोनल बेस प्लेट. मग हेक्झागोनल बेस प्लेटला प्रोटीन नंबर 12 बाइंड होतो आणि त्याच्यापासून टेल पिन्स तयार झाले. बघा डायग्राममध्ये क्लिअरली दिसते एकदम. टेल पिन्स त्याला जॉईन झालेले आहेत. टेल पिन्स जॉईन झाल्यानंतर या हेक्झागोनल बेस प्लेटला टेल ट्यूब जॉईन झाली. प्रोटीन नंबर 48, 54 आणि 19 जॉईन झाले, त्यांच्यापासून टेल ट्यूब तयार झाली. बघा सिक्वेन्शियली कशा पद्धतीने असेंब्ली होते. पहिल्यांदा काही प्रोटीन्स असेंबल झाले, हेक्झागोनल बेस प्लेट फॉर्म झाले. मग त्याला प्रोटीन नंबर 12 बाइंड झाला, टेल पेन्स फॉर्म झाले. नंतर काही प्रोटीन्स जॉईन झाले, त्याच्यापासून टेल ट्यूब तयार झाली. आता ही एक टेल तयार झाली आणि याच्या भोवती मग काय होतं? शीथ, कॉन्ट्रॅक्टाइल टेल शीथ, 24 रिंग असलेली एक शीथ त्याच्या भोवती आली. आणि ती शीथ कशापासून बनलेली आहे? प्रोटीन 18, 19 पासून. आता हे तुम्हाला प्रोटीन कुठले कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत हे कुठं विचारलं जात नाही. सो हे कॉन्ट्रॅक्टाइल शीथ त्याच्या भोवती आली. ओके, आणि मग त्याच्यानंतर कॉलर तयार झाला. फ्रॉम प्रोटीन 3 and 15 कॉलर तयार झाला. सो अशा पद्धतीनं आपली टेल तयार झालेली. इथं टेल फायबर्स तयार झालेले आहेत. इथं बघा सेंटरला, फ्रॉम दीज प्रोटीन्स, प्रोटीन 20, 21, 22, 23, 24, 31, 40 आणि 46 हे सगळे कॅप्सोमस एकत्र आले किंवा प्रोटीन्स एकत्र आले आणि त्याच्यापासून एक प्रो हेड तयार झाला. आता प्रो हेड म्हणजे काय? तर हेड विदाउट DNA.
तो हेड म्हणजे कॅप्सिड आहे, हेड आहे व्हायरस पार्टिकलचा, आणि आपल्याला माहिती आहे डीएनए कुठं असतो, हेडमध्ये असतो. पण हा कॅप्सिड आहे नुसताच एम्प्टी कॅप्सिड आहे किंवा एम्प्टी हेड आहे विदाऊट डीएनए, याला प्रोहेड म्हणतो आपण. ओके, सो आता हा प्रोहेड तयार झाला, याच्यामध्ये अजून काही प्रोटीन्स तयार झाले, मग त्याच्यामध्ये सगळे कॉर्नर्स आले, बेसेस किंवा एजेस आल्या त्याच्यामध्ये, आणि याच्यापासून हा आपला एक इकोसाहेड्रल हेड तयार झाला. डीएनए एप्लिकेशन मगाशी कंप्लीट झालेलं आहे, किंवा आपण बघितलेलं की डीएनए एप्लिकेशन कंप्लीट झालं, ते डीएनए आता या हेडमध्ये पॅक केलं जाणार आहेत. बघा, हा डीएनए या हेडमध्ये पॅक केला जाणार. सो दॅट फॉर्म्स मॅच्युअर हेड विथ डीएनए. आधी प्रो हेड होता विदाउट डीएनए, आता मॅच्युअर हेड फॉर्म झाला विथ डीएनए. ओके, सो कम्प्लीट मॅच्युअर हेड फॉर्म झालेला आहे, इथं टेल फॉर्म झालेलं आहे, इथं टेल फायबर्स फॉर्म झालेले आहेत. मग या हेडला व्हिस्कर्स जॉईन केले जाणार आहेत. इथं बघा व्हिस्कर्स जॉईन झालेले आहेत. मग फायनली ही टेल ट्यूब या हेडला जॉईन केली जाणार. इथं बघा हेड अँड टेल इज लिंक टुगेदर, जॉईन टुगेदर, दॅट फॉर्म्स अँड व्हायरस पार्टिकल. पण अजून याला काय जॉईन केलं पाहिजे, टेल फायबर्स. इथं बघा या हेक्झागोनल बेस प्लेटला टेल फायबर्स जॉईन केले, अँड फायनली हा एक मॅच्युअर व्हायरस पार्टिकल तयार झाला. अशा पद्धतीनं त्या इन्फेक्टेड इकोलाय सेलमध्ये अनेक व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस केले जातात. लार्ज नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल्स आर प्रोड्युस्ड. हे आता एक व्हायरस पार्टिकल कशा पद्धतीने प्रोड्यूस केला ते आपण बघितलं. ओके, सो इथं बघा एक पाथवे म्हणजे आपण बघितलं की इथं हे काय फॉर्म झालं, टेल फायबर्स फॉर्म झाले. इथं टेल ट्यूब फॉर्मेशन आहे, टेल बेस प्लेट अँड टेल ट्यूब फॉर्मेशन आहे. इथं हेड फॉर्मेशन आहे. ओके, अशा पद्धतीने काय होतं, असेंब्ली होते वेगवेगळ्या प्रोटीन्सची, वेगवेगळ्या कॅप्सोमर्सची, आणि व्हायरस पार्टिकल कंप्लीट प्रोड्यूस केला जातो. आता काय झालं, सगळ्यात शेवटी व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस झाले, त्या एका इकोलायमध्ये व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस झाले. फायनली हे व्हायरस पार्टिकल त्या इकोलाय सेलमधून बाहेर पडतात, आणि त्याला आपण काय म्हणतो, रिलीज. रिलीज ऑफ न्यूली फॉर्म्ड फाज पार्टिकल्स ऑफ T4 बॅक्टेरियोफाज ऑकर्स बाय सडन बर्स्टिंग ऑफ होस्ट सेल. म्हणजे ती जी इकोलाय सेल आहे त्या सेल काय होते, सेल बर्स्ट होते, एक्सप्लोजन होते, त्याचं फुटते सेल ती, आणि मग काय होतं, सगळ्या शेवटी त्यातून व्हायरस पार्टिकल्स बाहेर पडतात. ही प्रोसेस कधी होते, आफ्टर 12 मिनिट्स ऑफ इन्फेक्शन. म्हणजेच फाजचा डीएनए आल्यानंतर जवळजवळ आफ्टर 22 मिनिट्स ऑफ इन्फेक्शन लायसिस होतं, आणि फाज नवीन व्हायरस पार्टिकल्स बाहेर पडतात. म्हणजेच एक व्हायरस पार्टिकलची लाईफ सायकल किंवा मल्टिप्लिकेशन सायकल कंप्लीट होण्यासाठी 22 मिनिट्स लागतात. दिस इज इम्पॉर्टंट. 22 मिनिट्स आर रिक्वायर्ड फॉर कंप्लीट मल्टिप्लिकेशन सायकल ऑफ सिंगल T4 बॅक्टेरियोफाज, आणि मग त्यातून व्हायरस पार्टिकल्स बाहेर पडतात. ओके, लुक ॲट दिस डायग्राम. आता बघा, तुम्हाला डायग्राममध्ये समजेल की बर्स्टिंग का होतं. ही एक इकोलाय सेल आहे, होस्ट आहे. ही एक सेल म्हणजे होस्टची सेल आहे, ही एक कंप्लीट सेल, आणि यामध्ये एवढे व्हायरस पार्टिकल्स प्रोड्यूस झालेत, त्यामुळे काय होतं की या सेल वॉलवर, या सेलच्या सेल वॉलवर, सेल मेम्ब्रेनवर एवढं प्रेशर तयार होतं की शेवट्यात म्हणजे सगळ्याच एंडला की ही सेल बर्स्ट होते, फुटते, आणि सगळे व्हायरस पार्टिकल सगळ्या डायरेक्शननी बाहेर पडतात. ओके, बघा डायग्राम दाखवलेलं आहे की इथं या साईडला सेलचं बस्टिंग लायसिस झालेलं आहे, आणि इथून अनेक व्हायरस पार्टिकल बाहेर पडले. तसंच इकडून सुद्धा लायसिस होईल, इकडून लायसिस होईल, म्हणजे सगळ्या डायरेक्शननी सेलचं बस्टिंग होतं आणि व्हायरस पार्टिकल्स बाहेर पडतात. सो सडन एक्सप्लोजन होतं, बस्टिंग होतं, कारण एवढा व्हायरसचा लोड त्या सेलमध्ये झालेला असतो, आणि त्यामुळे सगळ्या डायरेक्शननी लायसिस होतं. मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की एक प्रोटीन, त्या प्रोटीनचं नाव होलिन असं सांगितलं होतं मी, होलिन, आणि त्याचा रोल मी सांगतो नंतर असं म्हटलं होतं. सो होलिन प्रोटीनचा रोल काय असतो की इथं सेल मेम्ब्रेन जी व्हायरसची आहे, सेल वॉल असेल आणि होस्टची ही सेल मेम्ब्रेन आहे, तर सेल मेम्ब्रेन ब्रेक करण्यासाठी होलिन प्रोटीनचा यूज केला जातो. ओके, अशा पद्धतीनं शेवटी सगळ्यात की व्हायरस पार्टिकल त्या होस्ट सेलचा लायसिस करतात, बस्टिंग करतात, निघून गेल्यानंतर आता काय होणार बघा. आता हा समजा एक व्हायरस आहे, तर हा पुन्हा दुसऱ्या इकोलाला इन्फेक्शन करणार, पुन्हा त्याच्यामध्ये ऍडसॉर्प्शन, पेनिट्रेशन, बायोसिंथेसिस, असेंब्ली, आणि सगळ्या शेवटी त्या एका फाजपासून किंवा फाजच्या डीएनए पासून अनेक नवीन व्हायरस पार्टिकल्स तयार होतील, पुन्हा त्या सेलचं लायसिस होईल, पुन्हा निघून जातील. म्हणून याला आपण काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन सायकल. ओके, so this is all about the multiplication cycle of T4 bacteriophage. Thank you.